सुप्रभात सगळ्यांना. नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यानिमित्त मी तुम्हाला दररोज देवमातेच्या कथा, देवदेवतांच्या कथा सांगणार आहे. चला तर आजची कथा पाहूया. एका हिरव्यागार डोंगराच्या कुशीत एक छोटं गाव वसलं होतं. गावाच्या सीमेवर एक जुनं पण जागृत असं रेणुका मातेचं मंदिर होतं. मंदिराभोवती मोठमोठी झाडे होती. सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट आणि मंदिरातील घंटेचा आवाज यामुळे संपूर्ण परिसर प्रसन्न वाटायचा. गावात गौरी नावाची एक विधवा स्त्री आपल्या 7 वर्षाच्या मुलासोबत राहत होती. तिच्या आयुष्यात तिचा मुलगा माधव हाच तिचा आधार होता. माधवही आईवर खूप प्रेम करायचा आणि आई दिसली नाही की त्याला चैन पडायचा नाही. गौरी रोज सकाळी उठल्यावर प्रथम रेणुका मातेच्या मूर्तीसमोर दिवा लावायची. ती हात जोडून म्हणायची, आई, माझ्याकडे दुसरं काहीही नाही. माझ्या माधवला सुखी ठेव. त्याच्या डोक्यावर तुझा हात कायम ठेव. माधव जवळ बसून आईकडे पाहायचा आणि म्हणायचा, आई, तू रोज मातेबरोबर काहीतरी बोलतेस. गौरी हसून म्हणायची, माझ्या मनातलं सगळं. आणि मग मीही मातेबरोबर बोलू का? हो बाळा, देवाशी बोलायला मोठे मंत्र लागत नाहीत. मन खरं असलं की पुरेसं असतं. त्या वर्षी गावात रेणुका मातेची मोठी जत्रा भरली होती. गावातील प्रत्येक घरात उत्साह होता. माधव तर सकाळपासून आईच्या मागे लागला होता. आई, आपण जत्रेत जाणार ना? हो बाळा, मला मातेचं दर्शन घ्यायचं आहे. गौरीने त्याला नवीन कपडे घातले. त्याच्या कपाळावर कुंकवाचा छोटासा टिळा लावला आणि दोघे जत्रेला निघाले. मंदिराजवळ पोचल्यावर प्रचंड गर्दी होती. ढोल ताशांचा आवाज, भजन, फुलांची दुकानं, खेळणी, मिठाई, सगळीकडे उत्सवाचं वातावरण होतं. गौरीने माधवचा हात घट्ट धरला. माझा हात सोडायचा नाही. नाही सोडणार, माधव हसत म्हणाला. दोघे मंदिराच्या रांगेत उभे राहिले. पण अचानक मागून आलेल्या गर्दीच्या लोंढ्यामुळे गौरीला जोराचा धक्का बसला. क्षणभर तिचा हात सुटला. गौरीने लगेच मागे वळून पाहिलं. माधव दिसत नव्हता. तिच्या चेहऱ्यावरचा हसू एका क्षणात नाहीसं झालं. माधव गर्दीत धावू लागली. माझा मुलगा कोणाला दिसला का? 7 वर्षाचा आहे, पांढरा शर्ट, निळी पॅन्ट आहे. पण कोणालाच काही माहीत नव्हतं. गौरीच्या डोळ्यात अश्रू आले. ती मंदिराच्या पायऱ्यांवर बसली आणि मातेच्या मूर्तीकडे पाहून म्हणाली, आई रेणुका, माझं सगळं आयुष्य तुझ्या चरणी ठेवलं, पण माझं लेकरू माझ्यापासून दूर करू नकोस. दुसरीकडे माधव गर्दीतून दूर गेला होता. त्याला वाटत होतं आई पुढे गेली असेल. तो तिला शोधत मंदिराच्या मागच्या वाटेवर पोचला. समोर जंगलाची अरुंद वाट होती. आई, त्याने आवाज दिला. उत्तर आलं नाही. सूर्य मावळू लागला. माधव घाबरला. तो एका झाडाखाली घाबरून बसला आणि रडत म्हणाला, रेणुका आई, मला माझ्या आईकडे घे जा. तेवढ्यात त्याला पैंजणाचा मंद आवाज ऐकू येऊ लागला आणि छमछम. माधवने डोळे पुसून मागे पाहिलं. दूर एक लाल साडी नेसलेली स्त्री उभी होती. ती शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. ती म्हणाली, घाबरू नकोस बाळा, तुझी आई तुला शोधत आहे. माधव उठला. तुम्ही माझ्या आईला पाहिलं का? त्या स्त्रीने फक्त हाताने पुढची वाट दाखवली. माझ्या मागे. माधव तिच्या मागे चालू लागला. मग काही अंतर गेल्यावर अचानक वाऱ्याचा जोर वाढला. माधवने डोळे मिटले आणि पुन्हा डोळे उघडले. ती स्त्री कुठेच नव्हती. फक्त समोर एक छोटंसं मंदिर होतं आणि मंदिराच्या आत रेणुका मातेची मूर्ती होती. माधव थरथरत मातेच्या चरणाशी बसला. तेवढ्या दूरवरून कोणाचा तरी आवाज ऐकू आला. माधवा, तो त्याच्या आईचा आवाज होता. पण त्या क्षणी जंगलाच्या दुसऱ्या बाजूने एक विचित्र आवाज आला आणि माधवने मागे वळून पाहिलं. पुढे काय झालं तर माधव मंदिराच्या कोपऱ्यात बसून थरथरत होता. बाहेर अंधार वाढत चाललेला होता आणि त्याला आईचा आवाज ऐकू आला होता. पण आवाज कोणत्या दिशेने आला हे त्याला कळलं नव्हतं. त्याने हात जोडले. रेणुका, मला माझ्या आईकडे घेऊन जा. माझी आई माझ्याशिवाय रडत असेल. तेवढ्यात मंदिराच्या बाहेर कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. माधव घाबरून उठला. कोण आहे? काही उत्तर आलं नाही आणि तो हळूच मंदिराच्या दारापाशी गेला. बाहेर एक वृद्ध स्त्री उभी होती. तिच्या हातात छोटासा दिवा होता. ती माधवकडे पाहून म्हणाली, बाळा, एवढ्या रात्री तू इथे एकटा काय करतोयस? माधव रडत म्हणाला, मी माझ्या आईपासून हरवला आहे. मला तिच्याकडे जायचं आहे. वृद्ध स्त्रीने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. आईपासून दूर झालेल्या लेकराला आई कधीच विसरत नाही. माधवने विचारलं, तुम्ही मला माझ्या आईकडे नेणार का? ती स्त्री म्हणाली, तुझी आई तुला शोधत आहे, पण आधी माझ्याबरोबर चल. माधव तिच्या मागे चालू लागला. त्याचवेळी दुसरीकडे गौरीची अवस्था फार वाईट झाली होती. ती गावातील लोकांसोबत जंगलाकडे निघाली होती.
माझा माधव मला सापडत नाही तर मी जगणार नाही, ती रडत रडत म्हणत होती. गावातील काही लोक मशाली घेऊन पुढे गेले. अचानक एका माणसाला जमिनीवर माधवच्या चपलीचा ठसा दिसला. इथे मुलगा गेला आहे. गौरी धावत त्या दिशेने गेली. माधवा, पण जंगलातून फक्त तिचा आवाज परत आला, माधवा, माधवा. गौरीचे पाय थरथरू लागले. तिने आकाशाकडे पाहिलं. आई रेणुका, माझ्या लेकराला काही झालं असेल तर मला जगायचं नाही. तेवढ्यात मंदिराची घंटा अचानक जोरात वाजू लागली. गावातील सगळे लोक थांबले. अरे, मंदिरात तर कोणीच नाही. गौरीने घंटेकडे पाहिलं. तिच्या मनात एक विचित्र विश्वास निर्माण झाला. माझा माधव जिवंत आहे, ती म्हणाली, आणि मला खात्री आहे माझ्या मातेने मला संकेत दिला. ती घंटा वाजत असलेल्या दिशेने धावू लागली. दरम्यान माधव त्या वृद्ध स्त्रीबरोबर सोबत जंगलातून एका जुन्या पायवाटेवरून चालत होता. अचानक वृद्ध स्त्री थांबली. समोर एक खोल दरी होती. ती म्हणाली, इथून पुढे जाऊ नकोस. माधवने खाली पाहिलं आणि घाबरला. त्याचवेळी त्याला जाणवलं की तो जर आणखी 2 पावलं पुढे गेला असता तर तो दरीत पडला असता. माधवने मागे वळून वृद्ध स्त्रीकडे पाहिलं. तुम्हाला हे कसं माहिती? वृद्ध स्त्रीनं काही उत्तर दिलं नाही. ती फक्त म्हणाली, बाळा, तुझी आई तुला शोधत आहे, पण तुझं रक्षण करणारी शक्ती तिच्यापेक्षाही आधी तुझ्यापर्यंत पोचली आहे. माधवला काही समजलं नाही. तेवढ्यात दूरवरून गौरीचा आवाज आला. माधवा, माधवा, ओरडली. आई, आई. तो आवाजाच्या दिशेने धावू लागला. गौरीही त्याच्याकडे धावत आली. दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारून रडू लागले. गौरीने माधवच्या चेहऱ्यावर हात फिरवला आणि विचारलं, बाळा, तू कुठे होतास? माधव म्हणाला, आई, मला एका आजीने वाचवले. ती मला तुझ्यापर्यंत घेऊन आली. गौरीने आजूबाजूला पाहिलं. कुठे आहे त्या? तर माधवने नजवळून पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. फक्त जमिनीवर लाल कुंकवाचा एक छोटासा टिपका होता. गौरीने तो कुंकू हातात घेतला आणि तिचे डोळे भरून आले. आणि माधवा, मला वाटतं ती साधी आजी नव्हती. माधव म्हणाला, मग कोण होती ती? गौरीने हात जोडून मंदिराच्या दिशेने पाहिलं. आपली रेणुका माता. आणि त्या क्षणी जंगलाच्या दिशेने पुन्हा पैंजणाचा आवाज आला. छमछम करत असा आवाज येत होता. माधव आणि गौरीने एकमेकांकडे पाहिलं, पण त्या आवाजामागचं रहस्य अजून उलगडलेलं नव्हतं. माधव सुखरूप सापडल्यानंतर गौरीने त्याला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यातून अश्रू हे थांबत नव्हते. मुलगा सापडला होता, पण तिच्या मनात एक प्रश्न घोळत होता. ज्या वृद्ध स्त्रीने माझ्या माधवला वाचवलं ती नक्की कोण होती? गावातील लोकांनी जंगलात बराच वेळ शोध घेतला, पण त्या वृद्ध स्त्रीचा कुठेही माणूस सापडला नाही. माधव मात्र सतत एकच गोष्ट सांगत होता, आई, त्या आजीनं मला दरीत पडण्यापासून वाचवलं आणि मग मला तुझ्यापर्यंत आणलं. गौरीने त्याला जवळ घेतलं. बाळा, तू घाबरू नकोस. आता मी तुला कधीच माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. त्या रात्री गौरीने माधवला आपल्या कुशीत झोपवलं. माधव झोपला, पण गौरीला झोप येत नव्हती. तिने घरातील रेणुका मातेच्या छोट्याशा मूर्तीसमोर दिवा लावला होता आणि आई, जर खरंच तू माझ्या मुलांचं रक्षण केलं असेल तर मला एखादा संकेत दे, असं म्हणतात. अचानक घरात मंद सुगंध पसरला. गौरीने आश्चर्याने आजूबाजूला पाहिलं. दिव्याची ज्योत अचानक मोठी झाली आणि त्या क्षणी तिच्या लक्षात आलं, मूर्तीच्या चरणाजवळ लाल कुंकवाचा एक छोटासा टिपका होता. गौरीने हात जोडले. आई, तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आली. आणि पण त्या रात्री तिला एक स्वप्न देखील पडलं की स्वप्नात ती एका मोठ्या नदीच्या काठावर उभी होती. समोरून एक लाल साडी नेसलेली स्त्री तिच्याकडे येत होती. गौरीने तिला पाहताच ओळखलं. ती स्त्री ती म्हणाली, गौरी, तुझ्या मुलाला मी वाचवलं, पण ही माझी शेवटची मदत नाही. गौरी घाबरून म्हणाली, आई, आता माझ्या मुलाला काय होणार? मातेने शांतपणे उत्तर दिलं, तुझ्या मुलाच्या आयुष्यात अजून एक संकट येणार आहे. त्यावेळी घाबरू नकोस, श्रद्धा सोडू नकोस. गौरीने हात जोडले. आई, माझ्या मुलांसाठी काहीही करायला तयार आहे. मातेने तिच्या डोक्यावर हात फिरला. आईच्या प्रेमापेक्षा मोठी शक्ती या जगात नाही, पण त्या प्रेमाला श्रद्धेची साथ मिळाली तर अशक्य शक्य होतं. इतकं बोलून ती स्त्री हळूहळू दूर जाऊ लागली. गौरी ओरडली, आई, थांब. आणि अचानक तिची झोप उडाली. ती घामाने भिजलेली होती. तिने लगेच माधवकडे पाहिलं. तो शांतपणे झोपला होता. आणि सकाळी उठल्यावर गौरीला घराबाहेर काहीतरी वेगळं दिसलं. अंगणात लाल कुंकवाची एक फळाची रांग मंदिराच्या दिशेने गेलेली होती. गौरी थक्क झाली. माधवही तिच्या शेजारी आला. आई, ही कोणाची पाऊलखुणा आहे? गौरी
काही बोलली नाही आणि फक्त हात जोडले. दोघे त्या फळांच्या मागे मंदिराकडे गेले. मंदिरात पोचल्यावर पुजारी म्हणाले, गौरी, आज पहाटे मंदिराचा दरवाजा उघडला तेव्हा मला मातेच्या चरणाजवळ हे सापडलं. त्यांनी एक छोटासा लाल कापडाचा तुकडा तिच्या हातात दिला. गौरीने तो हातात घेतला आणि तिच्या अंगावर शहारी आली. कापडाचा तुकडा अगदी तसाच होता जसा त्या वृद्ध स्त्रीच्या साडीचा होता. माधव हळू आवाजात म्हणाला, आई, रेणुका मातेची आपल्याला काहीतरी सांगती. गौरीने मुलाला जवळ घेतलं. तेवढ्यात मंदिराबाहेर अचानक जोराचा वारा सुटला आणि मंदिराची घंटा आपोआप वाजू लागली. त्याचप्रमाणे मंदिराच्या मागच्या बाजूने एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. गौरी आणि माधवने एकमेकांकडे पाहिलं. माधव म्हणाला, आई, तिथे कोणीतरी अडकलं आहे. दोघे मंदिराच्या मागे धावत गेली. तिथे एक अनोळखी लहान मुलगा दगडाजवळ बसून रडत होता. गौरीने त्याला उचलून घेतलं. तो मुलगा रडत म्हणाला, मला माझ्या आईकडे जायचं आहे. गौरीच्या डोळ्यासमोर माधव हरवलेल्याचा पुन्हा प्रसंग उभा राहिला. तिला समजलं की रेणुका माता दुसऱ्या आईची परीक्षा घेत असते आणि म्हणून त्या मुलाची आई कुठे आहे हे अजून कोणालाच माहीत नव्हतं. तर मंदिराच्या मागे सापडलेल्या त्या छोट्या मुलाला गौरीने आपल्या कुशीत घेतलं. मुलगा खूप घाबरला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि तो वारंवार एकच शब्द म्हणत होता, आई, माझी आई कुठे आहे. हे ऐकून गौरीच्या हृदयाला चटका लागला आणि काही तासांपूर्वी तिचा माधव हरवला होता आणि आज समोर दुसरं लेकरू आईला शोधत आहे. गौरीने त्याच्या डोक्यावर हात फिरला. बाळा, तू रडू नकोस, आपण तुझ्या आईला नक्की शोधू. माधव त्याच्या जवळ बसला. घाबरू नकोस, माझी आई तुला तुझ्या आईकडे घेऊन जाईल. गौरीने गावकऱ्यांना बोलावून त्या मुलाची चौकशी केली. मुलाचं नाव ओंकार होतं. तो जवळच्या गावातून जत्रेला आईसोबत आला होता. गर्दीत हात सुटला आणि तो भरकटत रेणुका मातेच्या मंदिराजवळ पोचला होता. गावकऱ्यांनी आसपास शोध सुरू केला. काही वेळाने दूरवरून एक स्त्रीचा रडण्याचा आवाज ऐकू आला आणि ओंकार ओंकार तो आवाज ऐकायला आला. मुलगा गौरीच्या कुशीतून खाली उतरला. आई तो आवाजाच्या दिशेने धावत गेला आणि समोरच एक स्त्री धावत येत होती. तिने आपल्या मुलाला पाहताच त्याला घट्ट मिठी मारली. दोघेही रडत होते. गौरी काही अंतरावर उभी राहून हे दृश्य पाहत होती. तिच्या डोळ्यातूनही पाणी आलं. ओंकारची आई गौरीजवळ आली आणि तिने तिचे हातात घेतले आणि म्हणाली, ताई, तुम्ही माझ्या मुलाला वाचवलं. मी आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही. गौरी हसली. माझे उपकार नाही, मला वाटतं रेणुका मातेनं मला तुमच्या मुलापर्यंत पोहोचवलं. तेवढ्यात माधवने आईचा हात धरला. आई, तुला आठवतंय का, मला वाचवणारी आजी म्हणाली होती, आईपासून दूर गेल्यावर लेकराला आई कधीच विसरत नाही. गौरीच्या डोळ्यात अश्रू आली. तिने मंदिराकडे पाहिलं. त्या क्षणी मंदिराची घंटा आपोआप वाजली आणि सगळे गावकरी मंदिराकडे वळले देखील आणि मंदिराच्या गाभाऱ्यातील दिव्याची ज्योत अचानक तेजस्वी झाली आणि मातेच्या मूर्तीसमोर लाल साडीचा एक छोटासा पदर ठेवलेला दिसला. गौरी पुढे गेली. तिने तो पदर हातात घेतला. तोच रंग, ती सुगंधाची जाणीव तिला त्या रात्रीच्या स्त्रीची आठवली आणि गौरीने डोळे मिटले. आई, तूच होतीस ना ग. तिच्या मनात एक शांतता उमटली आणि तिथे लेकराची हाक असते तिथे आई पोचते. गौरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माधवने तिचा हात धरला आणि आई, रेणुका माता आपल्याला सोडणार नाही. गौरीने त्याला जवळ घेतलं. नाही बाळा, जशी तिने तुला माझ्याकडे परत आणलं तशी ती प्रत्येक लेकराची रक्षण करेल. म्हणून त्या दिवसानंतर गौरी आणि माधव रोज रेणुका मातेच्या मंदिरात जाऊ लागले. पण तिच्या मनात एक बदल झाला होता. गौरीला समजलं होतं की मातेची भक्ती म्हणजे फक्त पूजा अर्चा नाही. दुसऱ्यांच्या लेकराला स्वतःच्या लेकरांसारखं जपणं, दुःखी आईच्या डोळ्यातून अश्रू पुसणं आणि संकटात एखाद्याचा हात धरून उभं राहणं हीच सुद्धा मातेची सेवा आहे बरं का. काही दिवसांनी गावात पुन्हा जत्रा भरली आणि गौरी माधवचा हात धरून मंदिरात आली. माधवने मातेच्या चरणी एक छोटंसं फूल देखील वाहिलं आणि आई रेणुका, तो म्हणाला की त्या दिवशी तू मला माझ्या आईकडे आणलंस. आज मी तुला एकच मागतो, जगातल्या प्रत्येक आईच्या लेकराचं तू रक्षण कर. गौरीने मुलाला मिठी मारली आणि मंदिरात घंटा मंदपणे वाजत राहिली आणि त्या क्षणी मंदिराच्या दारातून आलेल्या वाऱ्याने मातेच्या मूर्तीवर लाल पदर हलला. गौरीला क्षणभर पुन्हा तीच लाल साडी नेसली दिसली आणि ती हसत म्हणाली. गौरीने मिठून हात जोडले. जय रेणुका माता. त्या दिवसापासून गावात एक वाक्य काहीच प्रसिद्ध आहे. रेणुका मातेच्या
दरबारात आलेलं कोणतंही लेकरू कधीच अनाथ नसतं, कारण त्याची आई स्वतः रेणुका माता असते. तर ही होती कथा रेणुका माता आईची. तर तुमचा विश्वास नक्कीच असेल, आणि देवावरचा विश्वास कोणाला नको वाटतो. प्रत्येकाला देवच शेवटो तारे, आणि देवच प्रत्येकाला मारी. असं तुमचे कर्म चांगले असतील आणि सकारात्मक असतील तर देव नक्कीच तुमच्या पाठीशी राहील. तुमच्या वाईट कर्मांना सुद्धा तो दिशा दाखवून देत असतो. तर आणि त्याच्यातून सत्यता चांगली घडवत असतो. तर ही कथा होती रेणुका मातेची. आवडल्यास अश्विनी स्टोरीज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये लवकर. सर्वांना धन्यवाद. जय रेणुका माता.